आणि ऊन म्हणून 230. आपण सकाळी 229 पाहिलंय. 28, 229. आता आपण 230 229 सांगितलं की पंधरावी पडे परिवृद्ध सेनावडे मग सूर्याचे तोंडे सैन्य चालले शेळी. एक झाड पण ठेवत नाही सगळ्या झाडाचा पाला खाती. तसा हा आत्मनिर्भर म्हणून एक विषय समजत नाही, सगळ्या विषय त्याला पाहिजे. हा ठायेवरी लोभो कली स्वरत्वाचा राबो वेटाळीता अलाभो तेथे उरे. हा ठायेवरी लोभो हा रजोगुण ज्या ठिकाणी ठाव मांडतो थांबतो आपल्या बुद्धीत, तर काय करतो? लोभ वाढवतो. लोभ काय तयार होतो? लोभ. हा ठायवरी लोभ तरी स्वरत्वाचा राबो. मग तो माणूस स्वर वागतो, तो विषय कसा का होईना प्राप्त करतोच. वेटाळीता अलाभू होते ते उरे. म्हणजे एक पदार्थ कोणता मिळणार नाही, कुठला पदार्थ सुटणार नाही असा त्यांचा विषय वासना असते. कुठला पदार्थ त्याच्या पण सुटत नाही असा तो आहे रजोगुणी लोभामध्ये तो. आणि नाना विषय गोळा करून त्याची वासना खूप पावते. मग जेव्हा वासना पसरते तर भगवंत प्राप्तीची वासना कुठे संपली ना. म्हणून तो माझ्याकडे येत नाही, वासनेकडे जातो म्हणजे विषयाकडे जातो. आता ऐका. आणि आड पडलिया उद्यम जात भरतेया प्रवृत्ती धनंजया हात न काढे. बघा, आणि आड पडलिया उद्यमता जाता भरतेया. हो, व्यवहार करताना उद्यमता म्हणजे व्यवहार. व्यवहार करताना त्याला बरं वाईट चांगलं वेगळं काही विचार नसतो. व्यवहारच नाही, बोलताना सुद्धा त्याच्या तोंडाला आकारिता नसतो. आपल्याला नजर नसती, आपण सोडतो डोळ्यावर, पण व्यवहारात पण त्याला काही मागणीच नाही. बरा व्यवहार करायलो का बुरा व्यवहार करायलो, का शास्त्रानं वागायलो का विधीनं वागायलो का निषिद्ध वागायलो, व्यवहार म्हणजे सगळं आलंच ना त्याच्यामध्ये. त्याला त्याचं काही देणं घेणं नसतं. मग हा कोण आहे? रज आणि तम तत्व नाही. उद्यम जात भलती या प्रवृत्ती धनंजया हात न काढी. बघा, मग वाईट वरती वाईट विषय बघणं, वाईट बोलणं, वाईट वासना, त्याच्यावरती प्रवृत्ती तो हात न काढी. ती वृत्ती त्या भोगापासून त्या वासनापासून निघत नाही, त्याला म्हणायचं हात न काढी. प्रवृत्ती धनंजया, ते वाईट वासना, वाईट भोग, वाईट विषय, तिथून ते हात न काढी म्हणजे ती विषयाला ती बुद्धी सोडत नाही, ह्याला म्हणायचं हात न काढी. टीव्हीचे एखादा प्रमाद का करावा अश्वमेघ ऐसा अचाट छंद घेऊन येऊटी. आता प्रमाद करतो, मला चांगलं म्हणावं म्हणजे अवडंबर दाखवायला, मला चांगलं म्हणा, चांगलं म्हणा, चांगलं म्हणा, ती वासना आहे. ते पण असतं ना, बहुतांश लोकात हेच आहे. देवदेव केला तरी चांगलं म्हणा, दान केलं तरी चांगलं म्हणा, कीर्तन केलं तरी चांगलं म्हणा, काही पण जरी केलं तरी मला चांगलं म्हणा. ऐका आता, देवीच एखादा प्रसादो का करावा अश्वमेधो ऐसा अचाट छंदो घेऊन येऊटी. बघा, एखादा राजवाडा जावा, मग लोकांना आपलं नाव घ्यावं, आपली कीर्ती व्हावी, व्हावा 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 व्हावी, मग राजवाडा बांधतो, अश्वमेध यज्ञ करतो, सगळ्या दुनियाला बोलितो. असा अचाट छंद, असा छंद आहे त्याला. मग घेऊन उठी, मग तिथं अश्वमेध यज्ञाला जर नाकारले तर जे मठ बांधणारे स्वीकारले का? सांगा ना. जे तुम्ही डोक्यात गुण असतात त्या महाराजांना, तिथं अश्वमेध यज्ञाला तिथं धिक्कार केलाय की चांगलं म्हणा म्हणून हा करतो रजोगुणी, मग बाकीचं बांधकाम करणाऱ्याला चांगलं कोण म्हणणार?
अवघड आहे. खरं बोलायला जागा नसती आणि खोटं खपत नसतं. इथे भानगड असते चांगल्या लोकांना. वाईट लोकांना वाईट ते आवडतच असतं ना. वाईट लोकांचा प्रश्न त्याच्या आवडीचा विषय. त्यांचं प्रेम असतं त्याच्यावर, त्यांना काही देणं ना घेणं. पण चांगल्या तर खपत नाही ना. इतकी भानगडी बघा ही. आता ऐका. नगरे रचावी, जळाशये निर्मावी, महावने लावावी, नाना विधी. माता तलाव बांधा, विहिरी खोदा, अनपोळ्या लावा, मोगरी लावली, मग माझं पाणी हे पिलं. कळलं का? महावने लावावी नाना विधी. मग अरण्य बगीचे झाड थोडं लावतो. ऐसे अफाट कर्मी, अशा अफाट कर्म करतो त्याच्या मागं टिकून असतो. ऐसे या अफाट कर्मी, समारंभ उपक्रमी आणि द्रष्ट कामी पुरे न म्हणे. समारंभ उपक्रमी आणि द्रष्ट त्या जन्मात आणि मेल्यावर. अदृश्य म्हणजे मेल्यावर, दृष्ट म्हणजे समोर. म्हणजे आता मी जिवंत असताना चांगलं म्हणावं आणि मेल्यावर मी माझी कीर्ती व्हावी. चलू द्या. आता कीर्ती व्हावी का मुक्ती व्हावी? बरोबर आहे का नाही? आता सागर ही सांडे पडे, आगीन राहे तीन थोडे, ऐसी अभिलाषी जोडे दुर्वरत्व. बघा, सागर ही सांडे पडे. सागरात किती पाणी भरतो का सागर? कमीच पडतं ना. तसे किती केलं त्याला कमीच पडतं. सागर ही सांडे पडे. सागरात किती पाणी भरलं ते कमीच पडतं सागरात. ऐका आता. आगीन राहे तीन थोडे. बघा आता अग्नीत लाकडे टाकले तो अग्नी कमी होतो का? धाक धाक पेटतोच, जास्त होतो तीव्र. ऐसे अभिलाषी जोडे दुर्वरत्व. असा तो अधिक विश्वासाद्वारे पेटतो आणि कर्म नाना 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 कर्म तो करतो. काय स्पृहा मना पुढा पुढा, असेचा घे दवडा, विश्व घापे चाडा, आया तरी. स्पृहा मना पुढा पुढा, असेचा घे दवडा, विश्व घापे चाडा, पाया तळी. बघा आता त्यांना सांगितले. एक मिनिट. अरे गुण काय करतो? मनाच्या पुढी बुद्धी कळतेची थांबत नाही. स्पृहा म्हणजे इच्छा. त्याची इच्छा एवढी होती की मनाच्या पुढे धावते आणि जी इच्छा ते पूर्ण केल्याशिवाय बुद्धी थांबत नाही. असं रजोगुणाच्या माणसाची अवस्था त्यानं सांगितली आपल्याला. इत्यादी वाढतारजी, असं रजोगुण वाढला. इत्यादी वाढतारजी, ये चिन्हे होती साजी, आणि ऐशा समाजी वेचे जरी देह. इथपर्यंत सांगितलं मी रजगुणाच्या. ज्या रजगुण माणसापाशी असला तर अशा इच्छा होतात. असे यज्ञ करा, पाणी भराव, तळेच खांदा, विहिरी भराव, माझी कीर्ती आता बी व्हाव, मेल्यावर बी व्हाव. म्हणजे हे ना कीर्तीसाठी जगतो का ज्ञानासाठी जगतो? म्हणजे हा रजगुण आहे. मग इत्यादी वाढती रजी, एवढी असा वाढी रजगुण लोकांची. ये चिन्ही होती साजी, अशा प्रकारची त्याची रजोगुणाची वृद्धी होती आणि असे नाना चिन्ह त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतात. मग अशा रजोगुणात तो मरतो. आता बघा. आणि ऐशा समाजी वेचे जरी देह, असे रजोगुण वाढताना जर देह पडला, मेला तो, तर मग कुठं जातो? सांगितले खालीला. प्रियांघाची परिवारला आनदेही, रेगे परियुनीही मानुषाची. त्याला पुण्य केलं असतं त्यानं, मग त्याला मनुष्य होणी मिळते. पण कोणती होणी मिळते? खालच्या सांगितलं. सुरवाडे से भिकारी, वसुपा राजांनरी,
तरी काय उधारी राहो होईल. एखादा भिकारी मनुष्य राजवाड्यात झोपला. असो असो का राजबंदरी, तरी काय अवधारी राव होईल, राजा होईल ते. पण रजोगुणाच्या संबंधाने हे दान धर्म केले ना, मुक्त होईल तो, असा प्रयास लावला. बैल तेथे करवाडे, हे न चुके गा पुढे, नेजे का वराडे समर्थाचे नेजे का वराडे समर्थाचे. पहिले बैलगाड्यातून लग्न द्यायचं, आणि मग त्या बैलाला का पकवाने का कडवा. मग ह्याला कुठं जरी गेलं आणि काहीतरी केलं तर जसा बैलाला कडवाच आहे, पकवान नाही, तसा रजगुणाला ही वासनाच आहे, मी नाही. किती सुंदर सांगितले. लग्नाच्या ठिकाणी गाड्या गेल्या, त्याला बैल झुंपडे, पण त्या बैलाला लग्नाच्या घरी जाऊन पकवाने मिळत नाही, कडवाच आहे. तसं रजोगुणी माणसाला मी माझं सुख मिळत नाही, संसारातले विषय हा कडवाच आहे. ते कसं सांगितलं बाबा. आता ऐका. म्हणून व्यापाराच्या हाती बघा, म्हणजे रजोगुण पुरुषाला त्या रजोगुणाच्या जो व्यापार होतो त्याच्या हाताला काय लागतो, उसत रेहान राहते. बघा, त्याला उसत म्हणजे विश्रांतीच घेत नाही, तो सारखं काम काम काम, पैसा पैसा पैसा. उसत नदीवर राहते, त्याला विश्रांती घेत नाही तो. बघा, दिवोन राहते, दिवसा विराई रात्री तो. तैसियाची पांती झुपिजे जो. बघा, अशा काम करण्याच्या पंक्तीमध्ये झुपला जातो आणि सारखं कर्म करतो. हा कोण कर्म करायला जातो? रजगुण. मग सांगा, आता आपण थांबू इथं. एवढं वर्णन कुणाचं रजगुण असा करायला लावतो, तर कर्माचा करता रजगुण का तुम्ही? कधी वाटतं का तुम्हाला आयुष्यात आतापर्यंत वाटलं? मग 14 अध्याय वाचून ज्ञानशील करून काय कळतं? मीच केलं वाटतं ना. मग तुम्ही म्हणजे वाचून बघून देवाला जाऊन फिरून फरक काय? परिणाम पाहिजे, अवस्था बदलली पाहिजे, वृत्ती उदास पाहिजे, स्वची ओळख पाहिजे, अभिन्न भाव पाहिजे, देहाचा संबंध संपला पाहिजे, आणि आत्मत्वाची जाणीव सदा पाहिजे, आणि ब्रह्मभाव जागृत पाहिजे, देहभाव बंद पाहिजे. तेव्हा तुमचा जगण्याला, कर्माला, पुण्याला, दानाला, हिंडण्याला महत्व आहे. नाहीतर शून्य आवळा आवळा बदलता. पुण्य म्हणता जाळायचं का? पुण्यम न पापम. मला पुण्य नको, पाप नको, सौख्यम न दुःखम. मला सुख नको, दुःख नको, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मला चिदानंद व्हायचे. मग हा ज्यांचा बाणा असतो का, तो स्वतःला शोधतो, तो अज्ञानाला सोडतो, तो भवरोगाला काढतो, आणि आपल्या भक्तीमध्ये भगवंताशी जुटतो. हे अध्ययन काय हो? आणि तेच कळत नाही मला का डोस कापता का तुमच्या पुढे? आता रजोगुणामुळे क्रिया आहे, तर मन म्हणतं मी केलं, तुम्ही म्हणता ना मी केलं, मी माझं आहे, आणि मी माझ्याहून झालं, आणि मी काय 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 केलं. किती घराणे असतात मधल्या मध्ये चोरायचे. मग करता गुण आहे का तुम्ही आहेत? मग वाचून काय होतं नुसतं? म्हणून बंधन जातो त्यात. कर्तेपणा म्हणजे बंध आहे, भक्तीपणा म्हणजे बंध आहे, आणि कर्ते भोगते वाचून अकर्ता अभोक्ता म्हणजे मुक्त आहे. पण अकर्तेपणा कधी होतो? नाही होतात. अभोक्ता कसा होतो? तर आम्ही तुम्हाला म्हणलं सांगा अभोक्ता म्हणजे काय, इथं का सांगता? सांगता बिन, भोगता बिन, कळत बिन, ओळख बिन, आणि ह्याच्यामध्ये आयुष्य संपत. म्हणून आता तरी उडी डोळे जरी अद्याप कळे, आता तरी उडी डोळे जरी अद्याप खळे, मातेची या खोळे दगडाला पोटास. म्हणतात हे दगड जन्म काहीच कळण, जरी अद्याप आतापर्यंत जन्म जन्म गेले कळालं नाही, आता कळून घे, आणि तुझं स्वरूप तुला प्रगट करून घे.
आणि कोणची भक्ती करा, अभेद करा, अभेदातली करा, ती तर नित्य करा ना. त्याच्या विना कर्मणी ती भक्ती भेदातली, त्याच्यामुळे बाजूला जाऊन आणि भक्ती अभेदातली, एकच मुलाचा फरक आहे. शब्द काय दोन्ही जमलं. त्याचं प्रेम नाही संसारात होत आलं, त्याचं कळलं नाही, मग मन बाजूला गेलं. अभेद भक्ती नाही, भेद भक्ती नाही. पण आपल्या वाटतं एवढं केलं, एवढं वाचलं डोकं पोडा. दुसरं काय करतो, वाचण्याच्या पलीकडे काय आपल्याला. आणि टीव्ही आलीकडे कोण वाचतं? टीव्ही फोन आणि टीव्ही फोन. कशाचं वाचन अध्ययन नाही. स्वतः कष्ट केल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही. बरोबर आहे. उगा आहे ते कसं भेटेल सगळं. आता ऐका. म्हणून व्यापाराच्या हाती झाले हे कर्मजळाच्या ठाई, किंबहुना होय देही, वृत्तीच्या डोही बुडवून निवे. बघा वृत्तीच्या डोही कर्मजळाच्या ठाई, बघा किंबहुना होय देही, वृत्तीच्या डोही बुडवून. कर्म मार्गावर विश्वास ठेवून कर्माचंच आयुष्य गेलं, कर्माचं फळ भोगायला बसला, कर्माचा करता बनला, आणि कर्माच्या डोहात बुडाला, त्याला माझी प्राप्ती कधीच नाही. मग तो कसा करतो, तर त्याला जन्म काय आहे, निमी म्हणजे तो मेला. रजोगुणात जर मेला तर तो जड मूळ लोकांमध्ये जन्म घेतो आणि मनुष्यनी भेटते. चांगले कर्म करतो ना, त्याला काही वाईट कर्म करायला काही. मग तो रजोगुणा जास्त वाढल्यानंतर त्याला मृत्यू येतो. कर्मजडाच्या ठाई कंबवना होय देही, जर वृत्तीच्या डोही बुडवून निमे. रजोगुणाच्या वृत्तीमध्ये रजा असताना वाढलं तेव्हा तो मेला. निमे म्हणजे मेला. मग तो काय होतो पुढे, त्याची अवस्था काय, तो पुढे जातो तर तो जड मूळ देह धारण करतो. बुद्धिमत्ता असते, जड अंतःकरण असतं, त्याला माझानी होत नाही. म्हणून रजगुण पण मरताना नसावा. ह्याच्यात एकच घ्यायचं की रजगुण जवळ असताना मरण येऊ नये. ते बी कळत नाही रजगुण टाकायचं. रज म्हणजे मोह, रज म्हणजे कर्म, रज म्हणजे चंचलता, रज म्हणजे वासना, रज म्हणजे विषयाची असलेली ओढ. सत्वात मेला तर काय होतं, रजात मेला तर काय होतं, आता तमात मेला तर काय होतं. किती सांगायला दोन्ही. बाप रे बाप. वाटत आपल्या तमोगुणात काय, सत्वगुणात काय. आणि अजून एक सांगते, 3 गुण प्रवहित होतात. सत्व येतं, रज येतं. सत्व येतं, काम करतं त्याचं, ते निघून जातं. पण सत्वानंतर कधी तम येईल, कधी रज येईल, सांगून येतं तुम्हाला फोन लावून. तुम्हाला फोन येतो का मी यायलो, कुणी पाहुणे आहे तर फोन येतात. पण गुणाला फोन येतो का, मग कसं कळतो, त्याच्या व्यवहारात गुण कळतो. पूजा करायला, चांगलं बोलायला, खोपी घालायला, प्रेमाने शब्द म्हणायली बाई, आज प्रेमानं बोलायली बाई, भांडकुदळ बाई. म्हणजे कोणता गुण आला, सत्वगुण उगवता. आणि तो गुण थांबलाय बाजूला, ते गेला नाही, जात नसतं ते, पण ते बाजूला ठेवलं ना. मग ते सत्व किती काही काळ राहतो. मग पुन्हा तम येतं, तम झाल्यावर रज येतं, रजानंतर सत्व येतं. मग हे 3 गुण ह्या प्रकृतीतून येतात. त्यांचं कामच यायचं जायचं, यायचं जायचं. पण त्या गुणाला बुद्धीनं न धरल्यावर ते गुण तुम्हाला काहीही करत नाहीत. हे सांगायचं तुम्हाला. गुण आले गेले, पण त्यांना वाढवलं कुणी, त्या गुणाला तुम्ही. त्या गुणातून बाजूला निघावं, त्या गुणाला धरून पाहावं, त्या गुणाला धरावं. धरलं की गेलं, आणि आपण तेच केलं. धरलं ना, किती अवघड आहे. धरलं म्हणतो आपण, पण धरल्यानंतर सोडणं कठीण आहे. त्याच्यातून सुटका होत नाही, फार कठीण आहे.
गुण उत्पन्न होतो, ठीक आहे, त्याचं काम ते करतो, पण त्याला दाबायला दुसरा गुण आपल्या तयार व्हावा लागतो. तसं तम जर आला तर त्याला सत्व जास्त झालं तर तम दबल्या जातो. असं वाढत 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 सत्व जर सारखं राहिलं चित्तात आणि ते शुद्ध सत्व बनलं, कालचा विषय, तर तम डोकं काढत नाही. एखादा माणूस कडक असतो, बाई डोकं काढत नाही, कोणी काढते का? तसं सत्व जर वाढला तर तम डोकं वगैरे काढत नाही. रज जर वाढला, रज, तर सत्व डोकं काढत नाही. सत्व देवाचं नावच नसतं तिथं. हे संसार, विषय, पाप, मोह, भांडण, कर्म, व्यवहार, तू मी, चंचल 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 वय, तीर नाही. मग ते रजगुण सत्वाला डोकं वरी काढू देत नाही. मग रजा वाढल्यावर तम आपोआप येत. पण येताना बी कळावं आणि तम जाताना बी कळावं. येणारे जाणारे गुण अगमा पायनो नित्या तितिक्ष भारत. येणाऱ्या जाणाऱ्या धर्माला बघून जो तितिक्षण राहतो, गुणाला सोडतो, तो सहनशील असतो, तो मला प्राप्त करतो. अगमा पायनो नित्या, येणारे जाणारे धर्म येते बुद्धिमती गुणाचे. अगमा पायनो, येणारे आणि जाणारे. आता सत्वगुण का सारखा राहतो का? बाई पूजा करते का दिवसभर? पूती वाजते का? नाही. पण तो गुण येतो आणि जातो. आता सांगा, येणारा आणि जाणारा गुण खरा आहे का? नाही. पण ज्याच्यापासून गुण उत्पन्न झाला ती खरी का प्रकृती? प्रकृतीच मुळात खरी नाही, तर तिला गेलेल्या गुणाची उत्पत्ती कुठली खरी आहे? तिची मायच खराब आहे, गुणाची माय. तिला मारलं, ती माय गुणाची मेली, ती गुण मरून पडतात. जसं झाडाचं मूळ कापलं, झाड उळंबून पडत. कळलं का? मुळे कापले, झाड राहील का? तसं अज्ञान संपलं, गुण राहील का? असं कुठाने या गुणाचं. आणि तेच करायला पाहिजे, नुसतं वाचून नाही. गुण येतात, अनेक सांगते आता. त्या गुणाला जर बुद्धीने टच नाही केला तर गुण कोणचा येऊन कोणताही जाऊ, काहीच बघत नाही. आला गेला, मला काय करायचं? पण जर तमोगुण वाढला तर मन भडकतं आणि सत्व निघून जातं. आणि सत्व निघाल्यावर भगवंताची ओळख नाही, दूर जात मन. म्हणून गुण कोणता चांगला? सत्व गुण चांगला. सत्वगुण जर वाढला तर तमोगुण मुंडकच काढत नाही, रजगुण तिथं काही मन घालीत नाही. म्हणून सत्व संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच. रजामध्ये लोभ आहे, तमात भांडणे, सत्वात शांतता आहे, निग्रह आहे, त्याला काही लागत नाही. भगवंताचं प्रेम आलं की त्याची इच्छा संपती, आणि इच्छा संपावीच. इच्छेचा उगम म्हणजे अज्ञान, इच्छेचा उगम म्हणजे गुन्हा, आणि इच्छेचा समाप्ती म्हणजे गुणातीत. समाप्त झाला. इच्छा कशाला? त्याची इच्छा तो मिळाला, तो कळाला, त्याच्याशी मनाचा संयोग झाला आणि त्याच्यामध्ये भगवंताचा अनुभव आला. गुण गेले, भगवंतच आहे, दुसरा काय नाही. सांगा, जिथं प्रकृती आहे त्याच्या पोटाशी पुरुष आहे. पुरुष म्हणजे शुद्ध चैतन्य, आणि शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी ही इति बयान जाते. ती काय कायमची असते का? नांदणारी कायमची, येणारी जाणारी कायमची नाही. कळालं का? येणारी जाणारी म्हणजे ती खरी नसती, तुम्ही तिला मानलेलं असतं. तसे गुण काही करीत नाही. ज्ञानाचा पगडा झाल्यावर काय करतात गुण? आपण जर निग्रह केला अंतःकरणामध्ये, मला कोणत्याच गुणामध्ये राहायचं नाही. गुण आले, व्यवहार झाला, व्यवहार गुणाचा आहे, माझा नाही, संतापच होत नाही. गुण माझा आहे का? आणि गुण मी एक का?
गुण येतो, त्याचं कार्य करतो, त्याला मी पाहतो. म्हणून तर महाराज कडक होते, पण त्यांना कुणी नाव ठेवत नव्हते. स्वभाव, तो स्वभाव त्याचा नाही, त्याच्या प्रकृतीचा, आणि तो प्रकृतीला तो आत्मा आहे. सांगायचे काका, किती सुंदर त्याचा माई. स्वभाव बघू नका, तर संताप होतो. गुण येतात आणि जातात, तुम्ही त्याला पकडून ठेवू नका. तुम्ही त्याला पकडतात. बुद्धी, तुम्ही म्हणजे बुद्धी. मग बुद्धीने पकडा का? छोट्या माणसाला घरात घ्यावं का? छोट्या माणूस घर धुवून नेईल की, तसे गुण तुमच्या बुद्धीला वाहून नेतील की. बुद्धी वाहून गेली गुणासंग तर भगवंतापाशी कसं जाईल? गुणासंग जर बुद्धी वाहून गेली, मग त्रास व्हायला का बसायला? बघा, नाही तुम्हीच घ्या म्हणले मला. गुणासोबत बुद्धी वाहत गेली तर ती भगवंत संग जायला उरली का? मग ते गुणाला धरलं का भगवंता धरलं? संपला विषय मला. मग गुणाला धरलेले तुम्ही जे आपल्या संसारामध्ये ट्याव 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 करतात, ते बंद व्हावं की नाही? का बंद होत नाही? मग अधिकार मेलेल्या तुमच्या सर्वांना अर्थ नाही, निरर्थक. तुमचं ट्याव ट्याव जाते का? तुमचा बदल होते का? तुमच्यामध्ये सात्विकता आहे का? तुम्ही कोणाला माफ करता का? कधीच नाही करत. मग तुम्ही दगडला दगडच आहे. का राहायचं तुम्ही दगड? या ना खाली, नम्र व्हा ना. जोपर्यंत नम्र नाही तर तुम्हाला अधपतनच आहे. आणि एवढं करून मी कोण ग म्हणे तर तुझ्या बापाला ज्ञान नाही होणार. तू किती विजय